असं म्हणाले तसे वदनी कवळ गेला सगळे तुम्ही जाऊ शकतातच, पण त्याआधी मी तुमची 5 ते 7 मिनिटं घेईन. तर थँक्यू त्यासाठी. आणि मी काही साहित्यामध्ये पूर्ण रोवलेली नाही आहे, थोडंफार काही येत असेल मी ते लिहून आणलेले आणि मी ते वाचते. तर सर्वांना पहिला माझा नमस्कार. आदरणीय अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर आणि माझ्या आईचे सुंदर प्रवासाचे साक्षीदार असलेले सर्व स्नेहीजन, मी आपणा सर्वांना मनपूर्वक वंदन करते. आज या व्यासपीठावर उभे राहताना माझ्या मनात अनेक आठवणींनी गर्दी केली आहे. आमच्या घरात एका नव्या गोष्टीने जन्म घेतला आणि ती गोष्ट म्हणजे साहित्य. या साहित्याला जन्म देण्याचा भाग्य आमच्या आईला लाभलं, कारण लेख ही सहज साध्य होणारी गोष्ट नाही. ती व्यक्तीच्या अंतःकरणात दडलेली कला आणि सखोल विचार याचं सुंदर समीकरण असतं. या दोन घटकांच्या सुरेख संगमातूनच साहित्याची निर्मिती होते. जशी एखाद्या व्यक्तीची सुंदर मूर्ती घडते किंवा एखाद्या कार्यक्रमाची देखणी रचना उभी राहते, तशीच ही साहित्य निर्मिती जडणघडणीतून साकार होत असते. ही जडणघडण अत्यंत मौल्यवान, रूपवान आणि भावपूर्ण असते. मात्र त्या मूर्तीला अंतिम स्पर्श देण्यासाठी जसा कुशल मूर्तिकार आवश्यक असतो, तसेच एक नव्हे तर अनेक मूर्तिकार आईच्या आयुष्यातही कालांतराने अवतरले. ते म्हणजे आदरणीय घाणेकर सर, सुरेश ठाकूर गुरुजी सर, नानवडेकर सर, रानडे काका असे अनेक. त्यांच्या मार्गदर्शनानंतर आमच्या घरातल्या साहित्याला खऱ्या अर्थाने आकार मिळू लागला. त्यांच्या सहवासात राहून माझ्याही अंतःकरणात साहित्याचा अंकुर अलगद फुटली. अगदी छोटे पाहुणेना, पण बाबांबद्दल काही शब्द लिहिण्याचं धाडस माझ्यात निर्माण झालं. या प्रत्येक पावलावर आईने मला प्रोत्साहन दिलं, मार्गदर्शन केलं आणि ठाकूर गुरुजी, घाणेकर सर, माधवगावकर सर यांच्याकडून मिळालेली शाबासकी माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली. बॅरिस्टर नाथ पै, सेवांगण मालवण यांच्या वतीने घेण्यात आलेल्या अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आम्हा चौघांना एकत्रित पुरस्कार व प्रमाणपत्र स्वीकारताना खूप आनंद झाला व तो क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला. आज या सर्व मान्यवरांचा सहवास मला लाभला तो केवळ आईमुळेच. आणि आजचा हा क्षण तिच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे. तिच्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा, आठवणींच्या हिंदळ्यावर. अशा या मंगल क्षणी तिच्याच पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आभार प्रदर्शन करण्याचा मान मला लाभतो आहे. याहून गोड, याहून भाग्यवान नातं दुसरं कोणतं असू शकेल. माझी आई केवळ एक लेखिका नाही, तर ती तितकीच उत्तम गृहिणीही आहे. ती माझ्या आयुष्यातील मितवा म्हणजेच शिक्षक, मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत आहे. जेव्हा या पुस्तकाचं लेखन चालू असायचं तेव्हा ती रात्रभर जागत होती आणि सकाळी उठून आपले काम, बँक यालाही न्याय देत होती. त्यावेळी मला आणि शिवमला नेहमी वाटत असे, ती आई एवढी मेहनत का करते. पण आज एवढा सुंदर कार्यक्रम येथे संपन्न झाल्यानंतर मला असं वाटत आहे की ती फक्त शब्द लिहित नव्हती, तर ती स्वतःचं हृदय जगाला देत होती. तिने मला शिकवलं की स्वप्नांचा पाठलाग कधीही थांबवू नकोस, मेहनत करण्याची जिद्द कायम ठेव आणि स्वतःच्या मनात आत्मविश्वासाचा कायम रुजवण घाल. आजच्या या सर्व प्रमुख पाहुण्यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी आपल्या प्रेरणादायी आणि अंतर्मुख करणाऱ्या शब्दांनी या सोहळ्याला एक वेगळीच उंची दिली. आपण व्यक्त केलेले विचार केवळ या पुस्तकापुरते मर्यादित नसून ते आमच्या मनात दीर्घकाळ घुमत राहतील अशी मला खात्री वाटते. आपण दिलेल्या प्रोत्साहनामुळे आमच्या कुटुंबाचा आनंद अधिकच वाढला आहे. आदरणीय गुरुनाथ अमनकर सर यांनी अत्यंत सुरेख कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन केल्यामुळे हा कार्यक्रम अजून देखणा झाला. त्याबद्दल मी खरोखरच त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आईचे मनापासून सगळ्यात जास्त प्रेम कशावर, तर ते चहा. आणि नेमकं आज आईच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर तो चहाचा कप बघताना आपण
आईच्या चहाच्या अनेक आठवणी मनात दाटून आल्या असतील. अशा सुंदर मुखपृष्ठासाठी पुस्तकासाठी प्रकाशक श्री विघ्नेश गोखले सर यांचेही मी विशेष आभार मानते. आज हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पडद्यामागे काम करणारे सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी इतकी मेहनत घेतली आहे आणि हा कार्यक्रम खूप छान झाला आहे आणि तेच या कार्यक्रमाचे खरे यश आहे. आज आपणा सर्वांना स्नेहबंध उपस्थितीने या कार्यक्रमाला खरी ऊब, माया आणि अर्थ प्राप्त झाला आहे. त्यामुळे आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. आज हा सुंदर सोहळा सौंदर्यात्मक होण्यासाठी श्री प्रवीण चिंदरकर यांनी दिलेले आपले योगदान यासाठी मी त्यांचेही खूप खूप आभार मानते. आपला कार्यक्रम निर्लंबच असावा असा आग्रह धरणारे आम्ही आणि आम्हाला सर्वतोपरी सहाय्य करणारे ह्या हॉटेलचे मॅनेजर आदरणीय फर्नांडिस सर, आदरणीय नारकर सर आणि साऱ्या टीमचे मी मनापासून आभार मानते. आज मी बाबांना खरोखरच विनंती करते की सर्व अवधाने सांभाळून आईने जे अमूल्य योगदान दिले आहे आपल्या कुटुंबासाठी त्याची कृतज्ञता म्हणून तिच्या आवडीची एखादी मोठी टूर करावी म्हणजे तिचे साहित्य विश्वात अजून समृद्ध होईल, अजून तिच्या हातून सुंदर लिखाण होईल. आदरणीय सुरेश ठाकूर गुरुजी सर यांनी या पुस्तकाच्या दळणघडणीत आणि सुंदर सोहळ्याच्या नियोजनासाठी जे मार्गदर्शन केलं आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानतेच, पण त्यापेक्षा त्यांच्या ऋणातच राहणे आम्हाला अधिकच आवडेल. आज आपल्या सर्वांसमोर व्यक्त होण्याची खरंच माझी मनाची तयारी नव्हती, हिंमत होत नव्हती, पण आईने तो माझ्यात आत्मविश्वास रुजवला आणि मी इथे बोलू शकले. अनावधानाने माझ्याकडून काही कृतज्ञता व्यक्त करायची राहिली असेल तर मी क्षमा मागते आणि त्यासाठी सर्वांचे मी आभार मानते आणि इथेच माझे 2 शब्द धन्यवाद. मित्र, अर्धा सेकंद. सुनबाई इतकी छान बोलू शकतात, छान लिहून आणू शकतात आणि तिने वाचलं. आमचं म्हणजे जेवणाचा जरी वास आला तरी तुम्ही आणि आम्ही सगळं विसरून गेलो. म्हणून तुमच्या सगळ्यांचं प्रतीक म्हणून या मोठ्या व्यक्तीकडून मी तिला पुष्पगुच्छ देणार आहे. नंतरच कार्यक्रम संपेल. शाबास सुनबाई. आणि या व्यक्तीसाठी यांना 8 पुरस्कार मिळवले यांनी. गुरु पटकन. खरं तर आपले हिरलेकर गुरुजी सर आणि वैष्णवीसाठी सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजल्या. वैष्णवी छान. वास येतोच आहे सणसणीत, पण टाळ्या वाजल्या.